जय शिवराय. मी आज व्हिडिओ बनवण्याचं कारण आहे मराठा आरक्षण आणि मराठा आरक्षणासाठी मनोजदादा जरांगे पाटील यांचं मुंबईमधील उपोषण हा विषय घेऊन असं म्हणलं की आपल्याला बोलणं गरजेचं आहे, आपल्याला आवाहन करणं गरजेचं आहे. मुंबईकरांना खास माझं आव्हान असेल की हजारोंच्या संख्येनं बांधव मराठा बांधव आज मुंबईमध्ये आलेले आहेत. त्यांची काही गैरसोय होऊ नये यासाठी मी आज व्हिडिओ बनवतोय. 2-3 दिवस झालं मी बातम्या पाहतोय की त्यांना मराठा समाजातील जी गेलेली आहेत मुलं बांधव गेलेले आहेत मुंबईसाठी, त्यांना टॉयलेटची सुविधा नाही, दुकानं बंद आहेत, परत जेवणाचे प्रॉब्लेम चालू आहे, वरून पाऊस येतोय, खाली ओला जागा आहे. ह्या समस्यांसाठी ते त्यांचा हक्क मागण्यासाठी मुंबईमध्ये आलेत. ते काय असेच आले नाहीत मौज मजा करायला, पण त्यांच्यासाठी जर ते मुंबईमध्ये आलेत, तुम्ही तर तुमची दुकानं जर बंद करत असाल आणि त्यांची गैरसोय करत असाल तर हे बरोबर नाही. तसं का म्हणून बंद करताय? तुमची रोजीरोटीसाठी तुम्ही दुकानं खोललेत आणि मराठा समाज त्यांची भाकरी मिळवण्यासाठी मुंबईमध्ये आला, म्हणून तुम्ही तुमची दुकान चालू ठेवलं, त्यांचं आंदोलन चांगलं होईल ह्या उद्देशानं दुकान बंद करताय का? असा उद्देश ठेवून प्रगती कधीच होत नसते. एकमेकांना सपोर्ट करणे गरज आहे. पण तुम्ही काय सपोर्ट करता? तुमची दुकानं का बंद केली? खातील थोडेफार, होईल थोडाफार लॉस. ते का फुकट खाण्यासाठी तिथं नाहीत, फुकट तर नाहीत खाणार. माझी विनंती असेल मुंबईकरांना, आज जर तुम्ही मराठा समाजाला मदत केली ना, मराठा समाज कधीच विसरणार नाही तुम्हाला. तुम्ही कोणत्या पण परिस्थितीमध्ये असाल ना, त्यावेळेस मराठा समाज तुमच्या मदतीला प्रथम धावून येईल. तुम्ही जेवढी काही मदत होईल, आता जी मंगल कार्याला असतील, तुम्ही नका घेऊ 2-4 दिवसाच्या ऑर्डर ना, होईल थोडाफार लॉस. पण मराठा बांधवांसाठी ती मंगल कार्यालय खुली करून ठेवा. त्यांना संध्याकाळी झोपू द्या. झोपायला तुम्हाला द्यायला काय प्रॉब्लेम आहे? तुमचं साहित्य थोडं बाजूला ठेवा, तुमच्या साहित्याला ते हात लावणार नाहीत. फक्त झोपू द्या. पाऊस बाहेर आहे, थंडी वाजते, झोपू द्यायला काहीच प्रॉब्लेम नाही. सकाळी टॉयलेट जायला त्यांना सोयी करून द्या. आता मुंबईमध्ये इतकी मुंबई मोठी आहे, प्रत्येकाचे हॉटेल आहेत, व्यवसाय आहेत, मंगल कार्यालय आहेत, ऑफिसेस आहेत, प्रत्येकाचे वॉशरूम आहेत. ती खुली करून द्या, असे बोर्ड लावा, तुम्ही वॉशरूम यूज करू शकता म्हणून. किती ह्यापेक्षा पुण्याचं कोणतंच काम नाही. तुम्ही जर आज मदत केली ना, ह्यापेक्षा पुण्याचं काम कोणतंच नाही. आपण जर का आपली कंडिशन त्यांची काय कंडिशन अवस्था होईल हे पाहू शकतो. आपल्याला जर 5 मिनिट वेळ उशीर झाला वॉशरूमला जायला तर काय त्रास होतो. ते मराठे बांधव तिथे रात्रंदिवस बाहेर उघड्यावर आहेत, त्यांची काय अवस्था होत असेल. मुंबईमध्ये असं कुठं बाहेर जाता येत आहे? उघड्यावर कुठं बसता येत आहे का ते जागा अशी की चला आपल्या गावाकडे कसं मराठा नाव असतंय, चला ते बाहेर जाता येईल टॉयलेट? नाही ना. ह्याची जरी जाणीव ठेवा मुंबईकरांना. तुम्ही जर जाणीव ठेवली ना, हा मराठा मी शब्द देतो, कधीच तुमच्या संकटामध्ये तुम्हाला एकटं नाही सोडणार. तुम्ही कोणती पण परिस्थितीमध्ये असं कुठं महाराष्ट्रात फिरायचं तिथे फिरा, तुम्ही जर संकटामध्ये असाल ना, त्यावेळेस हा मराठा समाज
मराठा बांधव, प्रत्येक बांधव तुमच्यासोबत असेल. तुम्ही आज मदत करा. टॉयलेट तुमच्या असतील, ऑफिसमधील असतील, ते तुमची मुंबई लुटायला नाहीत आले. तुमचे शत्रू नाहीत. तुमच्या ऑफिसमधील कोणत्याच कशाला हात लावणार नाहीत, ही माझी गॅरंटी आहे. मी त्यांना बघतोय, माझ्या सोबत आहेत. कारण मराठा बांधवांना चोरी करून लुबाडून खाणारा नाही, हक्काचा खाणार आहे. हक्क, तो हक्क मिळवण्यासाठी मुंबईमध्ये आला, म्हणून त्याला मदत करा. आपण माहिती आहे, तुम्ही मुंबईसाठी काही जर पोट भरण्यासाठी गेला असाल, काही जर स्थानिक असतील, तुम्हाला जेवढी मदत होईल, तुम्ही जरी एक भाकर खात असाल ना, अर्धी भाकर देऊन बघा त्या मराठा बांधवांसाठी. ते जे सुख असतं ना, ते अनुभवण्याचं फील होईल तुम्हाला. आणि हे सुख तुम्हाला कुठे मिळणार नाही. हे तुम्ही करून बघा. माझी विनंती असेल मुंबईकरांसाठी, सर्व तुम्ही तुमचे जेवढी काय वॉशरूम असतील, जेवढी तुमच्या आता मोठ्या बिल्डिंगमध्ये जाऊ शकत नाही तर मराठा बांधव इतकी आहे मोठ्या संख्येनं, तुमची छोटी छोटी बाहेर दुकानं असतील, ऑफिस असतील, तिथं टॉयलेट असतील, ती ओपन करून द्या. एवढीच विनंती असेल. आणि त्यांना जी मदत लागेल ना, ती करा. आणि अशी विनंती माझी असेल, गणरायाकडे विनंती असेल की मराठा समाजाला आरक्षण आहे ना मिळालं पाहिजे. सरकारला पण विनंती, नका त्यांचा अंत पाहू नका. अंत काय असेल तुम्ही विचार पण नाही करू शकत. नका पाहू अंत. तुम्ही तुमच्या कायद्याच्या चौकटीत राहून त्यांना आरक्षण द्या बिनधास्त. आणि मुंबईकरांसाठी असेल विनंती माझी, कळकळीची विनंती आहे, आपण एक माणूस आहे, माणूस माणसासारखं राहावा. ह्या 4-8 दिवसात माणसासारखं राहावा. तुम्हाला कधीच काही कमी पडणार नाही, हा माझा शब्द असेल. विनंती असेल, आपण विचार करू शकतोय की आपल्याला जर टॉयलेटला जायचं असेल तर काय असतो त्रास. आपण जर एक 5 मिनिटं जरी पावसामध्ये भिजलो तरी काय त्रास होतो, आणि दिवसभर पावसात भिजणं ह्याला काय असतं. तो मराठा बांधव, प्रत्येक बांधव शेतकरी म्हणून तो सहन करतोय, कारण त्याला माहिती आहे त्यानं शेतामध्ये पावसामध्ये काम केलेलं आहे. त्यामुळे इतका त्रास होणार नाही. तुम्ही जर मुंबईमधून बाहेर पडून दाखवा आणि शेतामध्ये काम करून दाखवा, मग समजेल हा किती त्रास करून इथंपर्यंत आला. तो कोणत्या संकटांना घाबरणारा पळपुटा नाही. असा तो लढत राहील, आरक्षण घेऊनच जाईल. जय शिवराय. धन्यवाद.